कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिला जाणार हा देखील एक प्रश्न आहे. नितेश यांची वर्णी या संघामध्ये लागली. वेलकम नितेश, तुमचं पुन्हा एकदा या वर्षीच्या हंगामामध्ये. एक चांगले गुणलेखक आहेत मित्रांनो, नीट अँड क्लीन, सुसज्ज शिस्तबद्ध असं गुणलेखन नितेश करतात. तर सुहास आहेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रदीप आहेत, तर बॉलिंग मार्क वरती आहेत रोहित. सामन्याला मात्र सुरुवात होते. अजून एक चांगलं बॅटल. एक मिनिट, विलास कॅप घ्या, तुमच्यासाठी कॅप ठेवली आहे तिथे. कदाचित विलासला असं वाटतं की मी अद्याप देखील मॅचेस खेळतोय की काय आतमध्ये. पंचांची कॅप परिधान करायला थोडेसे विसरले होते की काय, परंतु नो प्रॉब्लेम, थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आहेत गोलंदाज रोहित. स्ट्राईक वरती आपण पाहू शकता प्रदीप, लेजेंडरी खेळाडू प्रदीप. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू फाईनला. ओम तिथे उपस्थित आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण. ओम खुटारकर यांना आपण पाहू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र ओमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या टीमसाठी अमूल्य अशा 3 धावा त्यांनी तिथे रोखल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप असं चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आपल्या टीमसाठी 3 अमूल्य धावा इथे मात्र रोखल्या गेल्यात. आणि धावसंख्येला मात्र झालाय श्री गणेशा या सिंगलच्या माध्यमातून. वरपी चेंडू होता, लॉफ जरूर केला गेला. अमन तिथे उपस्थित आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. थोडेसे बॅकफुटवरती आले, परंतु जवळ वाह क्या बात आहे. काय कमिटमेंट दिली अमनने आपल्या टीमसाठी. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडूला रोखले, परंतु 3 धावा मात्र काय रोखू शकत नाहीयेत. आपल्या टीमसाठी एक अमूल्य धाव रोखली, परंतु खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 2 चेंडूचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी काळजी घ्या, विनंती करेन मी खेळाडूंना. खेळ खेळत असताना हंगामाची सुरुवात आहे, पहिली मॅच आहे. क्रिकेट हा क्षणार्धाचा खेळ आहे, परंतु आपली शरीर संपदा ही संपूर्ण आयुष्यभराची आपली मिळकत आहे. त्याच्यामुळे आपली शरीर संपदा सुरक्षित ठेवत क्रिकेट कशा प्रकारे खेळता येईल याच्यावरती आपण फोकस करूयात. उर्दू विकेट. पुन्हा एकदा रोहित. प्रदीप यांच्यासाठी पुढचा चेंडू. अकुटप्प्याची लाईन होती, जागा बनवली, फाईनल टार्गेट केलं गेलं. आपला फेवरेट स्ट्रोक प्रदीपच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सिग्नेचर ट्रेडमार्क चौका 4 धावांसाठी. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय मित्रांनो. आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 8 धावा. कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झाला नाहीये. बघा, रोहित चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय, परंतु प्रदीपची फलंदाजी आहे ही स्पेशालिटी आहे. तो गॅप शोधून काढतो आणि स्पेशली फाईनचा झोन त्याचा फेवरेट आहे. इथे तो सुट्टी देत नाही. आणि हेच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय, जिथे मात्र आपण पाहतो की 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती येत आहेत. अकुटप्प्याची लाईन. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. 4 धावांसाठी बॅक टू बॅक अजून एक प्रहार. चेंडू येतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दिग्ना स्ट्रोक होता. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणे ही माझी ओळख आहे आणि ती ओळख आज मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दाखवीन. एक दशक हा खेळाडू सातत्याने फलंदाजी करतोय. सुधागडचं मैदान, स्मृतिवनचं मैदान आणि आज जर सांगायचं म्हणलं तरी कळंबोलीचं मुख्य मैदान छत्रपती शिवाजी महाराज, इथे देखील या खेळाडूची बॅट तळपले. अजून एक रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू डीप मध्ये सरसावतोय. 2 क्षेत्ररक्षक विराज तिथे प्रयत्न करतोय. जीवाच्या अकंताने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांचे येतोय. हा सलगचा 3रा चौकार. बघा कैलासजी, प्रदीप यांना आपण गेली 1 दशकापासून खेळताना पाहतोय. खूप कमी असे खेळाडू आहेत जे गेली 1 दशकापासून आपलं क्रिकेट सातत्याने निरंतर चांगल्या कन्सिस्टंटली मैदानावरती दाखवतात. असे कमीच खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये एक मी सांगेल संभाजी आहेत जे अद्याप देखील क्रिकेट खेळत आहेत. त्याच्यानंतर संदीपजी टुबे रॉयलमधून क्रिकेट खेळतात. मनीषजी धायगुडे आहेत जे गेली कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळतात. आणि त्याच्यानंतर प्रदीप. असे काही मोजके खेळाडू आहेत जे अद्याप देखील कळंबोलीचं क्रिकेट जिवंत ठेवतात. या वयामध्ये देखील अशा प्रकारची फलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं. या प्रयत्नांसाठी नक्कीच कौतुकाची थाप प्रदीप यांच्या खांद्यांवरती द्यावी लागेल. परंतु यावेळेस बघा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमन चेंडूच्या खालती येतोय. एक सिंपल कॅच कंप्लीट झालाय आणि सर्वाधिक मोठा अडथळा धावफलकावरचा प्रदीपला दाखवलाय घरचा रस्ता. आणि इथे मात्र आपण पाहतोय रोहितला मिळते मोठी सफलता.
तर जरूर आपण पाहतोय की इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावरती आल्यात. 16 रन ऑन स्कोर कार्ड. धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रदीपने अपेक्षेप्रमाणे आपल्या संघाला सुरुवात करून दिली. जी अपेक्षा होती ती अपेक्षा आपल्याला पूर्णत्वाला येताना पाहायला मिळते. कल्पेश आलेत नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती कल्पेश मोहिते. तर गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय की गोविंदा गोरे आलेत. पहिल्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या अगेन्स्ट असणारे जय भवानी संघाच्या पहिल्या विजयाचे सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच ज्या दोन खेळाडूंनी पटकावली असे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपल्याला पाहायला मिळते आणि इथे ठरणार कोण बेस्ट हा येणारा वेळ जरूर सांगेल. LIG एंडकडून गोलंदाजीला होते सुरुवात. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक दुसरं षटक. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. नीटचा संपर्कामध्ये चेंडू येत नाहीये. काहीसा काळ चेंडू हवेमध्ये वावरत होता. असं वाटलं होतं की हा झेल कंप्लीट होतो की काय परंतु इथे मात्र दैव बलवंत पाहायला मिळतं. चेंडू सेफरित्या भूमीवरती लँड झालाय आणि सिंगलने मात्र धावफलक थोडंसं वधारते. धावफलकावरती मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स 17 माफ करा 17 रन 17 धावा 17 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात. एक गती जी हवी होती अपेक्षित ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. बघा कल्पेश या संघामध्ये खेळतायत. फाईन खूप आवडतं क्षेत्र आहे त्यांचं आणि फाईनला सातत्याने ते टार्गेट करतात. ऑन साईड खूप मजबूत आहे कल्पेश यांची. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवलाय. अनुभव खूप दांडगा आहे आणि त्या सर्व अनुभवाचा वापर या युवा खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळणार का. भोजनाचा कार्यक्रम चालू आहे. लंच ब्रेक इथे मात्र आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती किंवा भरपूर सारे क्रीडा रसिक अगदी टीव्हीच्या समोर जेवणाचं ताट घेऊन बसलेत. कारण की जशी सेकंड फेरीला सुरुवात होते ना कैलाजी त्याच्यानंतर एक वेगळं क्रिकेटचं नाट्य आपल्याला पाहायला मिळतं आणि भरपूर सारे जण असे खेळाडू आहेत जे आवर्जून एक पर्टिक्युलर मॅच पाहण्यासाठी मैदानावरती येतात आणि त्या सर्व मनमुराद गोष्टी आज पूर्णत्वाला येतील. परंतु 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 वा 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 क्या लाजवाब स्ट्रोक. इथं मात्र आपण पाहतोय कल्पेश मोहिते यांच्या बॅटिंगमधून इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक. वाईड शिक्षा कव्हर रिझनला केले गेले टार्गेट. 4 धावांसाठी मात्र आपण पाहतोय दणदणीत हा चौकार धावफलकावर. धावफलकावरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश मोहितेचा संयमाचा बांध आता तुटलाय आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश मोहिते छोटा पॅकेट बडा धमाका आहे. सुहास ज्या लयमध्ये आहेत त्या लयला जर का कल्पेशची साथ मिळाली तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जय भवानी संघ पोहोचू शकतो. पहिल्या मॅचमध्ये जो धमाकेदार विजय दोन्ही संघांनी प्राप्त केलाय याच्यावर तर हे स्पष्ट आहे की बॉडी लँग्वेज या दोन्ही संघांची थोडी वेगळी आहे. अजून एक देखना स्ट्रोक. क्या बात. कम्मालीचं टायमिंग. कम्मालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा आपण पाहतोय एकीकडे कल्पेश दुसरीकडे सुहास. एकीकडे कुवा दुसरीकडे खाई. करायचं तर काय भाई हाच प्रश्न मात्र पडलाय गोविंदा गोरे यांच्या तोंडाच्या समोर. स्कोर माफ करा स्कोर झालाय 28 28. 28 रन. पहिला चेंडू 1 दुसऱ्या बॉलवर 2 त्याच्यानंतर चौकार त्याच्यानंतर सिंगल त्याच्यानंतर परत चौकार. अमन
तर स्कोर मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 28. थोडेसे करेक्शन होते ते करेक्शन मात्र दुरुस्त झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो की LIG एक्सप्रेस अमन शेख आलेले आहेत. एक वेगवान प्रचंड वेगवान गोलंदाज आणि आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या एक उच्च परफॉर्मन्सच्या स्टेजवरती आहे तो. पहिला चेंडू थोडासा वाईट ठेवला गेला होता, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. थोडासा फ्लाइंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात परंतु तिसरीसाठी कॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय रनआउटची संधी अमनने दाखवलंय. शांत संयमीपणा, हलक्या हाताने मात्र विकेटला चेंडू स्पर्श केलाय आणि फलंदाज कल्पेश मोहिते यांच्या खेळीचा मात्र होतोय अंत. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की तब्बल 9 धावांचं योगदान धावफलकावरती कल्पेश मोहिते यांनी दिलं. आपल्या टीमसाठी अमूल्य असं योगदान देत असताना मात्र धावचीच्या माध्यमातून ते मात्र बाद होत आहेत. 30 धावा अकुटप्प्याची लाईन. यावेळेस मात्र आपण पाहतोय अमन यांचा चेंडू नीटसा समजू शकले नाहीयेत सुहास. एक धाव कंप्लीट केली गेली. नितेश खूप वेगाने चेंडूवरती येतात. फेकी जोपर्यंत करतील तोपर्यंत मात्र 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने इथे पूर्णत्वाला येतात. बघा क्रिकेटचं काय नैन्यरम्य दृश्य आहे. कैलासजी एकाच चंबूमध्ये दोन्ही विरोधक बसले. टाळ्या नक्की कुणासाठी वाजतायत हा प्रश्न क्रीडा रसिकांना पडलाय की हा चेंडू अडवला म्हणून टाळ्या वाजल्यात की काय या चेंडूवरती 2 आलेत म्हणून वाजलेत. काही का असं परंतु मैत्रीपूर्व लढतीमध्ये हा सामना मात्र एन्जॉय केला जातो. ही खूप चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारचं हे मैत्रीपूर्व नातं क्रिकेटच्या माध्यमातून जोपासलं जावं हीच आपण सदिच्छा आणि प्रार्थना देऊया. अमन पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. सुहास यांच्यासाठी लोअर फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह जरूर केला गेला. मिड ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चंद्रकांत गावडे LIGचा वंडर बॉय तिथं मात्र उपस्थित होता. थोडासा नाखुश आहे आपल्या खांद्याला घेऊन. 3-4 दिवसांपासून आपण सातत्यानं पाहतो की खांद्याला त्याच्या जी इजा झाली आहे त्यापासून थोडासा तो दुःखी आहे. परंतु आज आपल्या टीमसाठी काहीतरी करायचं आहे. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करण्यासाठी तो मात्र सज्ज आहे. यासीन आलेले आहेत नवीन फलंदाज. अजून एक परफेक्ट ऑलराऊंडर. आज ड्रेस कोड मात्र डेंजर ब्लॅकमध्ये ते दिसत आहेत. तर निश्चित स्वरूपाने किशोर शेठ खानोकर देखील आमच्या समेत जुडले गेलेत. आनंद घेत आहेत आणि काहीशी आनंद ते देखील आज या सामन्याचा घेत आहेत. निश्चित स्वरूपाने प्रवीण सर कळंबोली क्रिकेट म्हणलं तर यस 3:30ला मॅच आहे आपली आणि बाळादादाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आहे की यस आज जो दिवस आहे तो कशा प्रकारे आपल्याला स्पेंड करायचा आहे. आमच्या कळंबोलीचे क्रीडा रसिक जवळजवळ प्रवीण सर जेवण करून मोकळे झालेत. 3:30ची तयारी तिकडची आहे. आज कळंबोलीमध्ये मॅच नाही पाहिजे. 3:30ला लगेच आपल्या तिकडे रवाना व्हायचं आणि सर्व जवळजवळ आपण पाहतो प्रवीण सर अगदी ज्या वेळेला शिरडोनला मॅचेस होते आणि जेव्हा अगदी रसायनीला मॅचेस असायचे जेव्हा रॉयल कळंबोली संघ असायचा त्यावेळेला कळंबोलीचे क्रीडा रसिक आवर्जून तिथे जायचे. हे प्रेम आहे. 35 धावा स्कोर कार्डवरती ही ओळख आहे आपल्या क्रीडा रसिकांची ज्यांनी मात्र सदैव प्रेम रॉयल संघावरती दर्शवलं आणि आज ते पुन्हा एकदा प्रेम आपल्या जरूर पाहायला मिळणार आहे. सामन्याला मात्र पुन्हा एकदा आपण फोकस करूयात. अमन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र त्रिफळ उद्ध्वस्त यश टाकारत अमनला मिळते मोठी सफलता. यश प्राप्त झालं वैयक्तिक कोट्यामध्ये आणि यासिमला दाखवलाय घरचा रस्ता.
ना थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो गोलंदाजाचं खूप चांगलं कमबॅक राहिलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमकुवत बाजू आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा तुमचा जो दर्जा आहे ना, तो स्टँडर्ड मात्र तुम्हाला राखावा लागेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा धावा या रोखल्या जातात. नाऊ नितेश इज ऑन अ स्ट्राईक आणि नितेशच्या भात्यामध्ये देखील विविध प्रकारचे फटके आहेत. प्रेशर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला आक्रमक खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. आणि यावेळेस मात्र चेंडूची लाईन कव्हर केली आहे आणि चेंडूला भिरकावून दिलंय फाईनच्या क्षेत्रामधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, षटकार. तर नितेशनं देखील आपले हात खुले करायला सुरुवात केली आणि हे एवढं गरजेचं आहे. आज बॅलन्स जर आपण पाहिला परेश 11 संघाचा खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये संयमी खेळ विराज खानावरच्या माध्यमातून पाहायला मिळाला, ज्यानं एका बाजूनं तक धरून फलंदाजी केली, त्यानंतर गोविंद गोरेनं फिनिशिंग टच दिला आणि यावेळेला मात्र आक्रमकता सिद्ध करत असताना किसननं सुरुवात दमदार केली आणि त्यानंतर नितेश मात्र कमालीचा खेळ मैदानावर साकारतोय. येतोय नितेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा बेगीट, षटकार. पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असं हे व्यक्तिमत्व आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. तर एक हाय व्होल्टेज सामना आणि त्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थातच सिनियर म्हणजे ए संघानं. संघर्ष हे संघानं नाणेफेकीचं पहिलं द्वंद्व जिंकलंय आणि आता मात्र तयारी लागली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर कमालीची सुरुवात केली आहे. एका धावसंख्येचा पाठलाग करताना फ्लाइंग स्टार्ट दमदार सुरुवात मिळणं गरजेचं होतं आणि ती दमदार सुरुवात नितेश आणि किसन या जोडगोळीनं दिली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जणू सामना आवाक्यामध्ये आणलाय. गोलंदाज अक्षय, यावेळेला मात्र अक्षय बुचारी फिरकीचा जादूगर आणि कमालीचा टेम्परमेंट या ठिकाणी. लोअर फुलटॉस चेंडू जरूर होता, कव्हर रिझन मध्ये हा चेंडू खेळला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. एकूण 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला 25 या धावसंख्येवर. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 11 balls 11 रन्स रिक्वायर्स टू विन. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. बॅट इज अ लीडिंग एज. मी सुरुवातीला देखील म्हटलं की तुम्हाला स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल. या अगोदर आपण पाहिलं तर धावून 4 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या, त्यानंतर झेल सुटलाय आणि ज्या ठिकाणी 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आल्यात 28 धावा. विजयासाठी लक्ष आहे अजूनही येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. 36 हे विजयाचं लक्ष आहे. यावेळेला थोडासा फ्लाईट एक चेंडू होता, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का, हाही मोठा प्रश्न आहे. कारण खूप चांगल्या पद्धतीने संघ बांधणी केली गेली आहे. संघाची एकूणच जर विचार केला तर ज्या खेळाडूंना संधी दिली गेली आहे त्या खेळाडूंना मात्र आपला 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा होता, लाईन पूर्णतः मिस केली. यष्टीरक्षकांना देखील चेंडू मिस केला. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. हिट्स ऑफ द बॅट, 4 धावांसाठी चौकार.
10 गडी राखत हा विजय संपादन केलाय. दिमागदार पद्धतीने तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो अर्थातच परेश 11 हा संघ.